नमस्कार मित्रांनो, प्रश्न पहिला आहे, जेवल्यानंतर गुलकंद पान खाल्ल्याने कोणता त्रास दूर होतो? ए कर्करोग, बी ॲसिडिटी, सी पाठदुखी, डी कंबरदुखी. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट करून सांगायचं आहे. मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी ॲसिडिटी. प्रश्न पुढचा आहे, कच्च्या दुधी भोपळ्याचा रस पिल्यास कोणता त्रास दूर होतो? ए उच्च रक्तदाब, बी कमी रक्तदाब, सी कर्करोग, डी मधुमेह. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी कमी रक्तदाब. प्रश्न पुढचा आहे, सांबर खाल्ल्यास कोणता त्रास दूर होतो? ए मधुमेह, बी कर्करोग, सी पाठदुखी, डी कॉलरा. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असेल तर नक्की कमेंट करून सांगा. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए मधुमेह. प्रश्न पुढचा आहे, चहामध्ये थोडेसे मीठ मिसळून पिल्यास कोणता विकार थांबतो? ए पाठीचे, बी घशाचे, सी नाकाचे, डी मणक्याचे. प्रश्नाचे उत्तर आहे बी घशाचे. प्रश्न पुढचा आहे, काही दिवस कडुलिंबाची पाने खाल्ल्यास कोणता त्रास दूर होतो? ए अल्सर, बी कॉलरा, सी टायफॉइड, डी पोटातील जंत. प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी पोटातील दंत. प्रश्न आहे, किवी फळ खाल्ल्यास कोणता त्रास दूर होतो? ए पाठदुखी, बी सांधेदुखी, सी संधिवात, डी गुडघेदुखी. प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी सांधेदुखी. प्रश्न पुढचा आहे, पाठदुखीचा त्रास टाळण्यासाठी कोणता पदार्थ खाणे टाळले पाहिजे? ए मक्का, बी कारले, सी भेंडी, डी शिमला मिरची. मित्रांनो, या प्रश्नाचे जर तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंट करून सांगा. प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए मक्का. प्रश्न पुढचा आहे, मेहंदी डोक्याला लावल्यास कोणता त्रास दूर होतो? ए डोकेदुखी, बी पायाची आग, सी जुलाब, डी मूळव्याध. मित्रांनो, या प्रश्नाचं जर तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंट करून सांगा. प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी पायाची आग.